नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे KRS मराठीवर. नुकताच रिलीज झालेला छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित सिनेमा छावा, जो पाहून महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे. हा चित्रपट इतिहासाला न्याय देतो का? यातून संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रभावीपणे मांडली गेली आहे का? आजच्या या व्हिडिओत आपण या सिनेमाचा सखोल आढावा घेणार आहोत. मित्रांनो, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाचा वेगळ्या दृष्टिकोनातून घेतलेला शोध आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतो. हा चित्रपट फक्त युद्धावर नाही, तर संभाजी महाराजांचा माणूस म्हणून असलेला संघर्ष, त्यांचा संवेदनशील स्वभाव आणि त्यांनी सोसलेल्या वेदना यांना देखील उजाळा देतो. फक्त एक पराक्रमी योद्धा म्हणून नाही, तर पित्याच्या प्रेमासाठी व्याकुळ झालेला पुत्र, येसुबाईसाठी समर्पित पती, मावळ्यांसाठी प्रेरणादायी सेनानी, कवी कलशांसारख्या मित्राचा जीवाभावाचा सखा आणि रयतेचा खरा राजा, या सर्व भूमिका विकी कौशलने जबरदस्त ताकदीने साकारल्या आहेत. विशेषतः सिनेमाच्या उत्तरार्धात त्याचा अभिनय अक्षरशः अंगावर काटा आणतो. अक्षय खन्नाने औरंगजेब साकारताना जीव ओतला आहे. त्याच्या अभिनयामुळे औरंगजेबची क्रूरता, धूर्तपणा आणि मनातील अस्वस्थता अगदी प्रत्ययकारी वाटते. सिनेमाच्या भव्यतेबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूड स्टाईलचा सिनेमॅटिक अनुभव आणि मोठ्या बजेटमुळे सिनेमाची श्रीमंती प्रत्येक फ्रेममध्ये झळकते. मात्र AR रहमान यांचं संगीत अपेक्षेपेक्षा परिणामकारक वाटत नाही. या सिनेमाचं सर्वात मोठं यश म्हणजे त्याचा क्लायमॅक्स. संभाजी महाराजांचा शेवट इतका प्रभावीपणे रंगवला आहे की तो पाहताना आपल्या काळजाचा ठोका चुकतो. औरंगजेबच्या मुलीची ही भावना या सिनेमाच्या शेवटाला अधिक उत्कट बनवते. संभाजी अपने मौत का जश्न मना के चला गया और हमें छूट गया जिंदगी का मातम मनाने के लिए. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात अश्रू येतील, पण अभिमानाने छातीही भरून येईल. लक्ष्मण उतेकरांच्या या प्रयत्नांना KRS मराठी देतं 4 स्टार रेटिंग. तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.